जरांगे पाटलांना की त्यांच्या याला यश लाभलं. पुढच्यांसाठी भविष्यांचा विचार करूनच, आमच्या मुलाबाळांचा विचार करूनच पाटलांचा आदेश होता. त्याप्रमाणे आम्ही आलो आणि आमच्या मुलांच्या बाळाच्या भविष्यासाठीच आज आम्ही आलो. सरकारचे धन्यवाद मानतो की आज त्यांनी जे काही सहकार्य आम्हाला दाखवलं, बस जे अर्ज निघाला की आम्ही गुलाल उधळणार. मुंबईकरांचे बी आभार मानतो की त्यांना आम्ही त्रास दिला नाही आणि दिला असला तरी त्यांनी आमचा मान्य केला. शांतपणे आम्ही गावाकडे 9 वाजेपर्यंत मुंबई पूर्ण खाली करू. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे. लाखोंच्या गर्दीनं मुंबईत दाखल झालेले आंदोलक जे आहेत ते अखेर आता आनंदी दिसत आहेत. कुठल्या आंदोलना? परभणी जिल्हा, पूर्ण तालुका, पांगरावणे. आता एवढं आंदोलन सगळं आटोपलंय, आनंदी दिसत आहे. काय काय सगळं झालं? आनंद जिहार आता एका घंट्यामध्ये जिहार यायला इथं जिहार निघा, आंदोलन झालं, गुलाल उधळला, आम्ही सगळे तयार आहेत. गुलाल उधळला आता जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे, एका घंट्यात जिहार येणार आहे. हैदराबाद जागृत लागू झालेला आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाले. कुठल्या गावचं? कोरफडी, बीड जिल्हा. बीड जिल्हा. बीड जिल्ह्याची लय तुफान गर्दी होती, म्हणजे अगदी तिथं आंतरवली सराटीपासून मुंबईपर्यंत. किती लोक आलते? काय सगळे खुश का? सगळे खुश आहेत. वाशीला अडवायचा प्रयत्न केला तरी बी बीडचे लोक थांबले नाहीत, डायरेक्ट आझाद मैदानावर आले आणि आनंद बघताय तुम्ही, गगनात मावणार नाही. सरकारचे बी या निमित्ताने अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटलांना त्रास दिला नाही, त्याबद्दल डबल एकदा अभिनंदन करतो त्यांचे. 6 दिवस झालं जरांगे पाटील उपाशी आहेत, पाण्यावर आहेत फक्त. आता लवकरात लवकर जी आर निघल. उपोषण सुटल्यावर गावाकडे कधी निघणार नाही? लगेच निघणार गावाकडे आनंदात. मुंबईकरांचे बी आभार मानतो की त्यांना आम्ही त्रास दिला नाही आणि दिला असला तरी त्यांनी आमचा मान्य केला आणि त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलंय मुंबईवाल्यांनी. त्यांचे बी आभार जातात. आता महिला आंदोलक देखील आपल्या सोबत आहेत. आपण बघितलं तर मोठी गर्दी आहे, गर्दीत रस्ता काढत पोहोचला. आनंद आहे, आता सगळं आटोपलंय. खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. आज आमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. काय जसं घोरपडीला जसं हे मिळालं तसं आज आम्हाला आमचा आनंद गगनात मावेना. आमच्या पाटलांनी जे काही उपोषण केलं त्याचं आज चीज झालं आणि आम्ही सरकारचेही धन्यवाद मानतो की आज त्यांनी जे काही सहकार्य आम्हाला दाखवलं, बस जे अर्ज निघाला की आम्ही गुलाल उधळणार आणि पुण्याच्या दिशेने निघणार, कुणी आपापल्या मार्गाने निघणार. ज्योतिबाचा गुलाल माझ्या देखील अंगावर पडलाय. आपण बघतोय गुलाल उधळतायत सगळे, सगळे खुश दिसतात. कुठल्या गावचं मामा? अमरावती. अमरावती. विदर्भातनं पण तुम्ही आले? हो, पण विदर्भातल्या तर लय लोकांना आधीच खुश 80% लोकांना आहे, पण माझ्या याच्यामध्ये मराठा आत्या गीत्या सर्व याच्यामध्ये आहे, कुंडलीमध्ये. माझा मुलगा 10वीत मेरिट, 12वी मेरिट, अमरावती विद्यापीठ मेरिट आणि मराठवाडा विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ फर्स्ट जिओलॉजीमध्ये. पण त्याचं भविष्य असं आहे की 2 महिन्यामध्ये इथे काम करत आहे फक्त 20,000. आता माझाही आनंद जो असा आहे गगनात मावेनाचा. त्यात मी पहिलं अभिनंदन गणपती बाप्पांना स्मरण करून सरकारला सद्बुद्धी मिळाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि सर्वात महत्वाचे डबल टिबल लाखो अभिनंदन माझ्या जरांगे पाटलांना की त्यांच्या याला यश लाभलं. नाही तर आता मेरिट येऊन माझा मुलगा गोल्ड मेडलिस्ट आहे या वर्षीचा औरंगाबाद विद्यापीठाचा. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन, खास करून जनतेचे अभिनंदन माझ्या मराठा बांधवांनी. आणि खोट्या न्यूज काही दिल्या, काही मुलांनी केलं असेल काही गडबड वगैरे, त्याबद्दल मी मुंबईकरांची माफी मागतो. अनेक आंदोलकांचा मृत्यू देखील या दरम्यान झाला होता, कुणी अटॅकनं गेलं. त्यांच्या वारसाला प्रत्येकी आर्थिक मदत आणि नोकरी हा देखील निर्णय झाला. त्याबद्दल काय? त्याबद्दल आम्ही सरकारचं खूप अभिनंदन करतो. कारण ज्या बांधवांचा बळी गेलेला आहे, त्या बांधवांचं आमच्यासाठी बळी गेलेलं आहे, त्या बांधवांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि त्या बांधवांच्या घरचे जे मंडळ कोणी असं आई भाऊ असं त्या बांधवांच्या मागे आमचे दादा संघर्ष मला काय सोबत उभे राहतील. तालुका पातळीवर आता सिक्युरिटीसाठी म्हणजे पडताळणी जात पडताळणीसाठी तालुका पातळीवर देखील आता कार्यालय स्थापन होतील. वारंवार तालुक्याला जाऊन खूप हेळसांड व्हायची, वेगळ्या पैशाची मागणी व्हायची. याचं समाधान आहे अगदी गाव पातळीवर तलाठी ग्रामसेवक यांच्या हातात हे सगळा कारभार आहे. नाही, तालुक्यावर झालं तरी चालतंय. शिंदे समिती स्थापन करण्याची आहे तालुक्यावर. आम्ही फ्रीमध्ये करायला तयार आहेत. आम्हाला कुठलंही मानधन पाहिजे नाही. आम्ही जर करायला पातळीमध्ये तयार असले तर आम्ही पातळी तयार करू शकतो. आम्ही पूर्ण करतो, फ्रीमध्ये करू शकतो. एकंदरीत बघितलं तर जल्लोष जो आहे, पाठीमागचं गेट आहे आझाद मैदानाचं, ज्या ठिकाणाहून आपण बघतो सगळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते त्या सगळ्यांनी यायला बघतात. पण एकंदरीत ही सगळी गर्दी जर बघितलं तर मोठ्या संख्येनं मराठवाड्यातली ही लोक, पश्चिम महाराष्ट्रातून आलेली लोक आता मात्र आनंदी चेहऱ्यानं
गावाकडे परतण्याची तयारी करतायत. एकंदरीत बघितलं कुठल्या गावचा बरं? पोखरी तालुका लोहा. कोणता? पोखरी तालुका लोहा, जिल्हा नांदेड. जिल्हा नांदेड. तिकडं पार तेलंगणा कर्नाटक बॉर्डर आहे. एवढ्या लांबून तू आला. सणावाराचं, सणासुदीचं, गणपती आहे, गौरी असतात मराठवाड्यात, महालक्ष्मी असतात, तरी मी सगळं सोडून हो, सगळं सोडून आलो. पाटलाचा आदेशच होता. सगळं कामं वगैरे सगळं सोडून तुम्ही या मुंबईच्या दिशेने रवाना व्हा. त्याप्रमाणे पाटलाच्या आदेशाप्रमाणे आज मुंबईला आलो आणि 60-70 वर्षाच्या काळात पाटलाच्या आंदोलनामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळाला. पाटलाच्या सहकार्यामुळे, पाटलाच्या आंदोलनामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने आज आम्हाला 70 वर्षाच्या काळातला न्याय मिळाला आणि आमचा विजय. काय करतोस? काय शेती करतो. आता मुलबाळ असेल, येत्या काळातली ही तयारी आहे. स्वतः तर शेती करतो. आता काय नोकरी पाण्याचं काय आता हे राहिलं नाही. पुढच्यांसाठी काय आता नेमकं? पुढच्यांसाठी भविष्यांचा विचार करूनच, आमच्या मुलाबाळांचा विचार करूनच पाटलांचा आदेश होता. त्याप्रमाणे आम्ही आलो आणि आमच्या मुलांच्या बाळाच्या भविष्यासाठीच आज आम्ही आलो मुंबई. पाटलांचा आदेश वारंवार उल्लेख करतो. आता पाटील सांगतील शांतपणे गावाकडे जायचंय. सगळी गर्दी शांतपणे आम्ही गावाकडे 9 वाजेपर्यंत मुंबई पूर्ण खाली करतात. नाही जायचं आणि आमची पहिली जोपर्यंत घोषणा. जोपर्यंत पाटील सांगतील तोपर्यंत इथून हलायचं सुद्धा नाही. पाटील म्हणले 1 घंटा आणखीन थांबा. त्यामुळे 4 दिवस म्हणले तरी राहणार. हा, पाटील जोपर्यंत म्हणतील तुम्ही आता जा, आम्ही आता जाऊ. पाटील म्हणले 1 महिना थांबा, तर 1 महिना आम्हाला आमच्या गावाकडून रसद पुरतील. हा, जर आम्ही आता इथे सोडून सणावाराचे आलो आहोत तर कशामुळे आले? फक्त पाटलामुळं आणि आमच्या लेकरा बाळासाठी. मी स्वतः 12वी पास आहे. आरक्षण नसल्यामुळे मी आणि पैसा नसल्यामुळे यामुळे मी आरक्षण नसल्यामुळे, पैसा नसल्यामुळे मी मागा आहे. नाहीतर मी सुशिक्षित राहिलो असतो. आता जो उल्लेख केला तू काय शिकतोस, काय शिकलास, काय अडचण आली, हे सगळं सविस्तर सांग. मी 12वी सायन्स केलेला आहे आणि मला B.Pharm.C करायची होती. त्यामुळे मी नीट पण दिलती, CET पण दिलती. पण कॉलेजची फीस महाग असल्यामुळे, माझे आई वडील शेती करत असल्यामुळे, शेतमजूर असल्यामुळे, थोडीशी शेती आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे तेवढा पैसा जमवला जाऊ शकत नव्हता. त्याच्यामुळे मी आज माझ्या आई वडिलांसोबत शेतीत काम करतो स्वतःच्या. कारण 12वी सायन्स झालेला मुलगा आहे. आरक्षणाच्या मुळे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्याला जे शिकायचं आहे, त्याला जे करायचं आहे, त्या ठिकाणी तो ऍडमिशन घेऊ शकेल, त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकेल. काही महिला आंदोलक आपल्या सोबत आहेत. गर्दीत सहसा येणं महिला टाळतात. तुम्ही आलाय, एवढी गर्दी, एवढं सगळं. मी एकटी नाही आलेली. माझी 3 वर्षाची मुलगी माझ्या बरोबर आहे. कारण हा जो इतिहास आज जरांगे पाटलांनी घडवलाय, ह्याच्या आम्ही साक्षीदार आहोत. या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. त्याचबरोबर पाटलांच्या प्रयत्नांना जे यश आलेलं आहे आणि सरकारने ज्या आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यासाठी आम्ही सरकारचे आभारी आहोत. आणि त्याचबरोबर मुंबईकरांनी जे सहकार्य केलं आमच्या बांधवांना, त्यासाठी आम्ही मुंबईकरांचे पण आभार मानतो. त्याचबरोबर आजपर्यंत जे पण आंदोलनं मुंबईमध्ये झाली आणि त्यानंतर आजच्या पाटलांना यश आलेलं आहे. दुसरी गोष्ट, आता आम्ही पुढे 1 तासासाठी याच्यासाठी थांबलेलो आहे. सरकारने मागण्या केलेल्या आहेत, पण अजून GR हातामध्ये आलेलं नाहीये. GR जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडू शकत नाही. कारण आमच्याबरोबर लास्ट टाइमला वाशीमध्ये खूप वाईट घडलेलं आहे. फक्त मागण्या दाखवल्या, ते GR निघले नव्हते. आज आम्ही जोपर्यंत GR हातात येत नाही आम्ही मुंबई सोडणार नाहीये. गुलाल उधळायसाठी आम्ही वाट बघतोय. कारण ज्यावेळेस गुलाल उधळणार, ज्यावेळेस GR हातात येणार, त्यावेळेस आम्ही खुशीने मुंबई सोडणार. आणि मुंबईकरांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही मनापासून मुंबईकरांचे आभार मानतो. तुम्ही गुलाल उधळल्याचं बोललात म्हणून. गुलाल तर मागच्या वेळी उधळला होता, गुलाल आत्ताही उधळला. चुकीचा गुलाल होता. मी तेच सांगते की तो गुलाल चुकीच्या पद्धतीने उधळला गेला होता. आमची फसवणूक झाली होती. यावेळेस ती फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही GR हातात यायची वाट बघतो. ज्या क्षणाला GR हातात येईल त्याच वेळेस आम्ही खरा गुलाल उधळणार आणि हसत इथनं जाणार. गाव कोणचं? एक गाव कोणचे? जिल्हा जालना, तालुका घनसावंगी. एक माझा जिजाऊ माताला माझा एक मानाचा मुद्रा करून एक बोलतो मी. आमच्या जे मानाचं, जे आमचं हक्काचं आरक्षण होतं हे आम्हाला आवश्यक मिळालं. हे आम्हाला विखे पाटलाचा जे कार करावं लागेल, हे सरकारनं जे आमची मान्यता मान्य केली याच्या मला आम्ही पण मान्य केली, पण 6 दिवस लागले बसून. 6 लागू द्या ना, पण आमचं फळ आम्हाला भेटलं नाही. आमचं रक्त भेटलं नाही आम्हाला 6 दिवस ना. आम्ही एक हाततारी घालायला बसलो इथं. आम्ही रक्ताचा रान करायला बसलो, पण आम्ही मागे हटणार नव्हतो. आम्ही भेटलं आम्हाला, आमच्या हक्काचं भेटलं आम्हाला. खरे उपकार आमच्या हे जिल्हा माई बहिणीचे आहेत, यांच्यामुळे बघितलं तर गर्दी, माहोल आणि काही वेळातच आता प्रतीक्षा आहे ती अर्थात GRची. म्हणजे
तासाभराचा मुदत दिली होती. तासभर सगळ्या प्रक्रियेला जाईल. मसुदा तयार होता. प्रमुख 8 मागण्यांपैकी जवळपास 6 मागण्या या पूर्णपणे झाल्या. सगळ्या बाजूला जर बघितलं तर आझाद मैदानच्या पाठीमागच्या बाजूला जरांगे पाटील ज्या स्टेजच्या पाठीमागे बसलेले त्याच्या जवळची सगळी पब्लिक आहे आणि त्यामुळं हा सगळा जल्लोष, हा सगळा माहोल, उत्सव काही वेळातच साजरा केला असंच हे सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे.